रसिक प्रेक्षकगण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जिजाबाई मातेची फार मोठी कामगिरी आहे. त्या काळी असलेल्या यवनी राजवटीनं जिजाबाईंचं मन अगदी पोळून निघाले होते. यवनांच्या अन्याय अत्याचारांना एकच उपाय त्यांना दिसत होता आणि तो म्हणजे यवनांचा प्रतिकार करून स्वराज्य स्थापन करणे. हे कार्य आपल्या पुत्राच्या हातून पार पाडावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. म्हणून शिवरायांच्या मनात बालवयातच यवनांबद्दलचा तिरस्कार निर्माण केला. वीररसाचं बालकरू लहान शिवरायांना पाजून वीरकन्या व वीरपत्नी असणाऱ्या जिजाबाईंनी आपल्या पुत्रावर घराण्याचा संस्कार करून वीरमाता हे पद प्राप्त करून घेतले. तेव्हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका, व्याख्यात्या आणि निवेदिका प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जाधव निकम यांच्या मी जिजाऊ या एकपात्री नाट्यप्रयोगाचा आपण आनंद घेऊया. ललाटरेषा त्या शिवबाची, ललाटरेषा त्या शिवबाची, आई भवानीने अशी रेखली, जन्माने या वीराच्या नवतेजाची प्रभा फाकली. स्वराज्याचा तेज सूर्य हा, स्वराज्याचा तेज सूर्य हा, बहुजनांचा वाली, जन्माने या शिवबाच्या ही माती पावन झाली. शूरमावळा अभिमानाने, शूरमावळा अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी, असा धुरंदर जाणता राजा, दुसरा नाही कुणी, दुसरा नाही कुणी. मी जिजाऊ, वेरूळच्या भोसले घराण्याची सून, लखुजी जाधवांची मुलगी, शहाजीराजांची पत्नी आणि मातृत्वाचा मानदंड गौरव ज्याने निर्माण केला त्या शिवबाची आई जिजाऊ. मी जिजाऊ शहाजीराजांची पत्नी बनून पुण्यात आले. वेरूळचं भोसले घराणं आणि जाधवांचं घराणं दोन्ही सरदार घराणे. एक विजापूरच्या आदिलशाहीशी एकनिष्ठ, तर दुसरा दिल्लीच्या औरंगजेबाच्या पदरी. बालपण आमचं असंच सरदारांच्या युद्धाच्या वर्दळीत गेलेलं. सतत जनतेचे प्रश्न, सरदारांची घौडदौड, तलवारीचा खणखणाट, अशाच वातावरणात आमचं बालपण गेलं. लखुजी जाधवांनी, आबाजी महाराजांनी आम्हाला एक मुलगी म्हणून कधीही वागणूक दिली नाही. एक लढवई राजपुत्री जशी घडवावी राजकन्या, तसं त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं. घोडेस्वारी शिकलो, तलवार चालवायला शिकलो. तलवार जेव्हा जेव्हा आम्ही चालवायचो तेव्हा आबा महाराज आम्हाला म्हणायचे, रणचंडिका. धन्य झाल्यासारखं वाटायचं. परंतु राहून राहून बालपणापासून आम्हाला एक प्रश्न भेडसावत आला, एक प्रश्न सतावत आला. सर्वत्र यवनांची सत्ता, मोगलांची सत्ता, मंदिरं देवळं पाडली जात आहेत. आपल्याच माणसांची, एतद्देशीयांची रक्ताची थारोळी पाठ वाहत आहे. अबलांच्या मायबहिणींची अब्रू लुटली जाते. सातत्याने हे बालपणापासून आम्ही पाहत आलो. आणि एकदा आबा महाराजांना आम्ही विचारलं, आबा हे काय चाललंय? हे कोणी संपवत का नाही? याला शेवट आहे का? हे कोण संपवणार? आबांनी शांत डोक्याने डोळे बंद केले, अलगद डोळे उघडले आणि म्हणाले, जीव, हे पारतंत्र्य आहे आणि पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो तेव्हा स्वातंत्र्य मिळतं. परंतु इथे कुठेही एक संगता नाही, एकजूट नाही. सगळेजण आपली सरदारकी, वतनदारी सही सलामत ठेवण्यासाठी कुणाच्या तरी पदरी काम करतायत. कुणालाही स्वातंत्र्याची ओढ नाही, उर्मी नाही. इथे गवताला भाले फुटत नाही, तिथे स्वातंत्र्याची उर्मी कुठून आली? आणि हाच क्षण ठरला जेव्हा आमच्या मनात स्वराज्याची, स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. खरं तर खूप वादळ आणि संघर्षाला आम्हाला सामोरं जावं लागलं. पदोपदी लग्न होऊन आम्ही पुण्यात आलो तेव्हा आमच्या पुढे एक प्रश्न होता, खूप मोठा. पिता की पती, माहेर की सासर, भावना की कर्तृत्व. कारण आमचे आबा महाराज औरंगजेबाच्या पदरी निष्ठा असलेले, तर शहाजीराजे
विजापूरच्या आदिलशहाकडे. तेव्हा आम्हाला मोठा प्रश्न पडला. दोघंही खरं तर शत्रू, एक पती आणि एक पिता. परंतु आम्ही सगळं बाजूला सारलं. मनात जी स्वातंत्र्याची स्वराज्याची ठिणगी पेटली होती ती तशीच धगधगत ठेवली आणि कर्तव्याला आधी स्थान दिलं, आधी प्राधान्य दिलं. मला आठवतंय 3 मासांची गर्भार असताना शहाजीराजे कर्नाटकाला जात असताना मला आमचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव आणि लक्ष्मीबाईंच्या स्वाधीन करून गेले. आम्हा बायकांचं आयुष्य खूप बेभरवशाचं, असुरक्षिततेचं. नवरा युद्धावर, मोहिमेवर, लढ्यावर गेला, कधी परतेल याची शाश्वती नाही. जे सांभाळायचं ते सगळं एकटीनं, स्वतःला आणि लेकरांनाही, जमलं तर राज्यही, सरदारही, वतनही. केवढं बेभरवशाचं आयुष्य ना. असाच प्रसंग आमच्याही आयुष्यात आला. 3 मासांची गर्भार असलेली जीव दारीनं घरी अशा अवस्थेत. मला आठवत आहे स्वराज्याची ठिणगी जी माझ्या मनात, उरात, काळजात पेटलेली होती ती तशीच आम्ही धगधगत ठेवली. 3 महिन्यांचा शिवबा पोटात असेल. लक्ष्मीबाईंनी आम्हाला एकदा सहज अपूर्वाईने विचारलं, जिजाराणी काही खावंसं वाटतं का? डोहाळे लागले कसले? काय खावंसं वाटतं सांगा आम्हाला. आम्हाला प्रचंड हसायला आलं. स्वराज्य संस्थापक जिच्या उदरात वाढतोय, जिच्या पोटात वाढतोय, तिला खाण्याचे डोहाळे लागूच शकत नाही. कसे लागणार? आम्ही हसलो आणि आम्ही तिला म्हणालो, लक्ष्मीबाई खाण्याचे डोहाळे नाहीत आम्हाला. आम्हाला असं वाटतंय तलवार चालवावी, घोड्यावर स्वार व्हावं, उंच कड्यावर उभं राहावं, गड्याच्या आणि खालची माळवद बघावी. गरोदरपणात स्वप्न ही काय पडावीत आम्हाला? काय पडावीत स्वप्न? आम्ही शत्रूचं निर्दालन करतोय, हातात तळपती तलवार आहे आणि आम्ही सज्जनांचं रक्षण करत आहोत. सिंहावर स्वार झाला आहोत, घोड्यावर स्वार झाला आहोत. ही नांदी होती. आमच्या उदरात स्वराज्य संस्थापक होता. हे बाळकडू, हा गर्भसंस्कार तो पोटात असल्यापासून आम्ही केला देतो. अनेक वादळं पचवलीत, पेलवलीत आम्ही. मला आठवत आहे संभाजी आमचे थोरले चिरंजीव सुरुवातीचे 5-6 वर्ष फक्त आमच्या सानिध्यात. आम्हाला जेव्हा जुन्नरला विश्वासरावांकडे सोडलं तेव्हा मला संभाजी शेवटचा आठवतो. पाठमोरा 6 वर्षाचा संभाजी, छोटासा, स्वारींच्या मागे जाणारा, शहाजीराजांच्या मागे मागे जाणारा, दुडक्या चालीनं. शेवटची तेवढीच आकृती त्याची ती आठवते. कारण संभाजी आमच्यासाठी एक स्वप्न होतं. एक स्वप्न होतं. शिवबाला जेवढ्या लाडाकोडाने आम्ही वाढवलं तेवढ्याच लाडाकोडात संभाजीला वाढवलं. परंतु स्वारी जेव्हा बंगळूरला कर्नाटकात गेली तेव्हा मात्र ती संभाजीला बरोबर घेऊन गेली आणि संभाजी आम्हाला फार काळ एक स्वप्न वाटलं आम्हाला, ते कधीच मिठीत न येणारं. कारण संभाजी जेव्हा गेला तेव्हा शेवटचंही आम्हाला पाहायला मिळालं नाही. अशाच एका युद्धात, कनकगिरीच्या युद्धात मारला गेला. अजूनही संभाजीचा चेहरा आम्हाला आठवतोय. जेव्हा बंगळूरला 1.5 वर्षाच्या सानिध्यात आमच्या आजूबाजूला संभाजी खेळायचा. 12 वर्षाचा संभाजी. शिवबाचा जन्म झाल्यानंतर बंगळुरात आम्हाला बोलवलं स्वारींनी. आम्ही तिकडे गेलो, 1.5 वर्ष राहिलो. तुकाबाईंनी काही गैरसमज निर्माण केल्यामुळे आम्हाला पुन्हा यावं लागलं. आम्ही जेव्हा निरोप घेतला तेव्हा शहाजीराजांचं ते वाक्य अजून आम्हाला आठवत आहे. शहाजीराजांना आम्ही म्हणालो निघताना, आम्ही संभाजीलाही आमच्या समवेत नेऊ का? राजे म्हणाले नाही. संभाजी इथे रमलाय, इथे त्याचं मन लागतं, इथून त्याला नेऊ नका, तुम्ही शिवबाला बरोबर न्या. आणि शेवटचं वाक्य होतं ते आईचं काळी चिरून टाकणार होतं, विदीर्ण करणार होतं. पुढचं वाक्य होतं स्वारींचं, आम्ही संभाजीला घडवतो, तुम्ही शिवबाला घडवा. बघू पुढे कोण जातंय, कोण सरस ठरतंय. संभाजी जेव्हा गेला ना तेव्हा हेच वाक्य राजांचं, स्वारींचं आम्हाला वारंवार आठवत होतं. अपराध्यासारखं वाटत होतं. संभाजी अशा पद्धतीने
पुढे निघून जाईल, सरस ठरेल, ही अपेक्षा कधीच नव्हती. म्हणून म्हटलं, शिवबाला आम्ही खूप लाडाकोडात वाढवलं, त्याच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळाली. पण माझा मोठा लेक थोरले राजे संभाजींसमोर आम्हाला फार काही वेळ घालवता आला नाही. म्हणून म्हटलं, संभाजी एक स्वप्न होतं पहाटेच्या धुक्यातच विरेत गेलेलं. खचलो होतो आम्ही संभाजी गेला तेव्हा, पण उभं राहावं लागलं आम्हाला पुन्हा नव्याने शिवबा घडवण्यासाठी. कारण स्वराज्याची ज्योत कुठेतरी पेटत होती. खचून चालणार नव्हतं, संपून चालणार नव्हतं. वेळोवेळी खचणाऱ्या, स्वतःला संपवू पाहणाऱ्या शिवबाला सुद्धा आम्हाला उभं करावं लागलं. एक एक ढासळणारी वीट पुन्हा रचून आम्हाला पुन्हा इमारत उभी करावी लागली. ते ध्येय, ती विजिगिषा सातत्याने पेटवत ठेवावी लागली. भीती आम्हाला वाटत नव्हती असं नव्हतं. जिजाऊ शूर होती, पण जिजाऊ माणूस होती. जिजाऊ एक बाई होती आणि वारंवार भीती तिच्याही मनात होतीच. जेव्हा जेव्हा आमचा शिवबा लढाईवर जायचा, मोहिमेवर जायचा, युद्धावर जायचा, तेव्हा आई म्हणून जीव तिळतिळ तुटायचा. भीती वाटायची, पण ती नेहमी आम्ही आमच्या पदराला बांधून ठेवली. त्याच्या समोर ती उघडली नाही, तर गाठीतच आम्ही भीती बांधून ठेवली आणि त्याच्या समोर खंबीरपणा, कणखरपणा सदैव दाखवला. युद्धावर गेलेला शिवाजी जेव्हा महिने वर्ष परतायचा नाही, तेव्हा रात्रभर पाण्यात देव ठेवून ही जिजाराणी बसली आहे. जगण्यासाठी आम्हाला तेवढीच एक गोष्ट होती, स्वराज्य आणि स्वराज्य संस्थापक, स्वराज्य स्थापन करणारा क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपादशाह श्री छत्रपती शाहू शिवाजी महाराज. एकच आशा आमच्या जगण्याची, ती सतत आम्हाला तेवत ठेवावी लागली. आम्हाला आठवत आहे, पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी, पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी शिवाजी खचला, राजे खचले. एक वेळ तर अशी आली होती, स्वतःचा जीव संपवायला ते निघाले होते. परंतु राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा होती. हाही एक प्रसंग आठवतोय आम्हाला सकारात्मक. रोहिडेश्वराचं जेव्हा बांधकाम सुरू होतं, तेव्हा 3000 मजूर त्यावर 3000 मजूर काम करत होते, त्यावर राबत होते. आणि अशा वेळेला त्यांचा पगार देण्यासाठी पैसे नव्हते, वेतनासाठी पैसे नव्हते. रात्र तळमळत राहायचा शिवाजी. आणि अशा वेळेला 15 दिवसाच्या अंतराने एका पहाटे तानाजी गडाकडे आला. शिवाजी राजांच्या कानात पहाटे काहीतरी सांगितलं. शिवाजी राजांचा चेहरा खुलला. शिवाजी राजे तडक आमच्या कक्षात आले आणि आम्हाला ती आनंदाची बातमी सांगितली की रोहिडेश्वरावर बांधकाम करत असताना, खोदकाम करत असताना प्रचंड मोठा धनाचा साठा सापडला आहे. आमचाही आनंद गगनात मावेनासा झाला आणि इथेच आम्ही ओळखलं, स्वराज्याची स्थापना होणारच. कुठलीही अडचण आली तर आई भवानी ती तारून नेते, ते संकट दूर करते. आणि म्हणूनच आम्हाला वाटलं की राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. खूप चढउतार, संघर्ष, चांगल्या वाईट बऱ्याच गोष्टी आयुष्यात, त्याला वाईटच जास्त. खूप वादळं पचवली तिची जिजाराणीनं, खूप वादळं पेटवली. आपला स्वतःचा नवरा किती वर्षांनी भेटावा, स्वारी युद्धावर गेली आणि तब्बल 20 वर्षांनी ते आहेत की नाहीत हेही खबर नव्हती. आणि तब्बल 20 वर्षांनी ते आम्हास भेटावयास आले. जाताना स्वारीने एवढंच सांगितलं, जिजाराणी काय पाहिजे, पुन्हा भेट होईल की नाही माहिती नाही. तुम्हाला काय हवंय ते एकदा मागा आमच्याकडे. तेव्हा आम्ही शेवटचं मागणं काय मागावं? आम्ही त्यांना म्हणालो, हे पाय परत दिसावे स्वारी, दुसरी इच्छा नाही. तुमचे पाय परत आम्हाला एकदा दिसावे या आयुष्यात, एवढीच या जन्मी इच्छा आहे. भयंकर प्रसंगातून तावून सुलाखून निघाली जिजाराणी. आठवतंय पन्हाळगडाचा वेढा आणि त्यावेळी खचलेला शिवाजी. पन्हाळगडाचा वेढा आणि त्यावेळी खचलेला शिवाजी. पूर्णतः आत्मविश्वास संपलेला, कणखर खंबीर शिवाजी कुठेतरी कमकुवत झालेला आम्हाला वाटत होता.
सिद्धी जोहरने पन्हाळगडाला दिलेला वेढा, वेढा काही सुटेना, दिवसेंदिवस कडक होतो आहे, त्यातून बाहेर निघायला अजिबात कुठेही जागा नाही. आणि अशा वेळेला तहाने हा वेढा सुटला. पण तह साधा नव्हता. उभ्या आयुष्यात कमावलेलं स्वराज्य स्वराज्य स्थापन करण्याच्या विजिगिषेने, अभिलाषेने जे जे काही कमावलं ते सगळे आता त्यावर पाणी सोडावं लागलं. 23 गड आणि 4 लाख होणांचा प्रदेश मिर्झाराजे जयसिंगला द्यावा लागला. केवळ 12 गड आणि 1 लक्ष होणांचा प्रदेश स्वतःच्या ताब्यात राहिला. सगळं कमावलेलं गेलं. आम्ही कसे होणार शिवछत्रपती महाराज? आम्ही कशी करणार हिंदू स्वराज्याची स्थापना? मोठा प्रश्न शिवाजी राजांना भेडसावत होता. अशा वेळेला आम्हाला आठवतंय ते चित्र. आम्ही शिवाजी राजांच्या कक्षात गेलो. मानेवर रुळणारे केस, हाताची अस्वस्थ होणारी हालचाल, सतत होणारी तगमग, चलबिचल अवस्था, अस्वस्थ असलेला शिवाजी, पराकोटीचा अस्वस्थ असलेला शिवाजी आम्ही तिथे पाहिला. आयुष्यात कधीही न पाहिलेला, संपण्याच्या कुठेतरी जवळ सीमारेषेवर गेलेला. मी म्हणालो, राजे काय झालं? राजे चकार शब्दही आमच्याशी बोले ना. राजे काय झालं? मासाहेब, आमची अजिबात बोलण्याची इच्छा नाही. नकोय आम्हाला कोणीच, जवळही नको, आजूबाजूलाही नको, कुणाशीच बोलण्याची इच्छा नाही. आम्हाला या जगाचा निरोप घ्यावासा वाटतोय. राजे काय बोलताय तुम्ही? हे काय बोलताय? हाच दिवस दाखवण्यासाठी आम्हाला तुम्ही सती जाऊ दिलं नाही? हाच दिवस दाखवण्यासाठी तुम्ही आम्हाला जिवंत राहण्यास भाग पाडलं? असा खचलेला शिवाजी बघण्यासाठी? नाही राजे, नाही. आठवतंय तुम्हाला? स्वारी गेली तेव्हा आम्ही सती जात होतो. सती जाण्याची सगळ्या सामानाची व्यवस्था झाली होती. सगळं साहित्य आजूबाजूला लावलं होतं, सुपं लावली होती. आम्ही मळवट भरला होता, हिरव्या बांगड्या भरल्या होत्या, हिरवा चुडा भरला होता आणि आम्ही सती जायची तयारी केली. तुम्हीच म्हणाला होतात ना की स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवबाला त्यावेळी कौतुकाची थाप देणारं कोण असेल? आमचे विजय बघण्यासाठी कोण असेल? राजा म्हणून सिंहासनावर आरूढ झालेलं बघायला आम्हाला कोण असेल? तुम्ही गेला तर तुम्ही बघितलेलं स्वप्न आम्ही कुणाला पूर्ण झालेलं दाखवायचं? हे तुमचे शब्द ना राजे. असं बोलून चालणार नाही. असा अभ्याड पुत्र माझ्या उदरी जन्म आलेला मला कदापि सहन होणार नाही. मरायचंच असेल हे तेवढी सोबत शिबंदी घ्या आणि त्या जयसिंगावर चालून जा. मरता मरता तुम्हाला मृत्यू आला मी धन्य होईल. लढता लढता तुम्हाला जर मृत्यू आला तर मी धन्य होईल. लढता लढता माझा मुलगा गेला म्हणून. पण एखादा आत्महत्या करणारा भ्याड मुलगा माझ्या उदरी जन्माला आला याचं वैषम्य मला आयुष्यभर वाटेल. एवढे खडे बोल आम्ही राजांना सुनावले. आणि दुसऱ्या दिवशी प्रचंड आत्मविश्वासाने राजे वावरायला लागले. गेलेले वैभव हळूहळू परत आलं. त्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो. तो दिवसही उगवला. राज्याभिषेकाचा दिवस. शिवाजी श्री छत्रपती शिवाजी महाराज होणार होता. गागा भट्ट आले. काशीहून गागा भट्ट आले. चंद्रगुप्त मौर्य असेल नाही तर विजयनगरचं साम्राज्य असेल, हिंदूंचं साम्राज्य लयास गेलं होतं, नष्ट झालं होतं, संपलं होतं. आणि एकच आशा होती, आता एकच आशा होती, एकच ठिणगी जी पेटली होती स्वराज्य स्थापनेची, ती होती दक्षिणेत शिवाजी महाराजांच्या रूपाने. गागा भट्टांनी शिवाजी राजांना सांगितलं की आता तुमचा राज्याभिषेक करावा लागेल. राजा म्हणून तुम्ही अभिषिक्त व्हायला हवं. आणि सगळ्यांनी आग्रह केला. राजांनी होकार भरला आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. आम्हाला अजूनही तो आसमंत आठवतोय. भारलेला खचलेला शिवाजी आठवतोय. पुन्हा उभा राहिलेला शिवाजी ही आठवतोय. आणि सगळी जनता प्रजा आपल्या भावी राजाकडे आशाभूत नजरेने पाहते आहे. स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी तोही क्षण आम्हाला आठवतोय. अजूनही डोळ्यासमोर 32 मानाचं सिंहासन ठेवलेलं आहे. पहिल्याच पायरीवर खोबणीत एक तलवार ठेवली आहे. ती तलवार दिली होती मिर्झाराजे जयसिंग यांनी. आणि सांगितलं होतं शिवाजी महाराजांना की ही तलवार कधीही खाली पडू देऊ नका.
आणि त्या तलवारीच्या पहिल्या पायरीवर त्या तलवारीला पहिलं स्थान शिवाजी राजांनी दिलं होतं. आम्हाला अजूनही तो प्रसंग आठवतो. नवाकरा लुगड्यांचा सुवास, फुलांचा घमघमाट, राज्याभिषेकाच्या आधी केलेली तुला आणि उच्च रवात मंत्रघोषात शिवाजी राजा झाल्याची घोषणा कागाभट्टांनी दिली. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदूपत बादशहा श्री छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा आमची तब्येत काही ठीक नव्हती. इकडे राजाचा राज्याभिषेक होतो आहे आणि इकडे आम्ही कुठल्या तरी स्वप्नात गेल्यासारखं आम्हाला वाटलं. राजगडाच्या खोल खोल दऱ्यांमधून शंखध्वनी येतोय असं वाटायला लागलं. विजयाचे रणशिंग फुंकले जात आहेत असं वाटायला लागलं. सर्वत्र आनंद, हर्षोल्हास. त्याच आनंदात छत्र चामर धरलेला शिवाजी महाराज आम्ही छत्र चामर त्याच्या डोक्यावर ढळतायत, रौप्य झालेली मोत्यांच्या त्याच्या डोक्यावर नाचतायत. असा शिवाजी आम्ही भरल्या डोळ्यांनी पाहिलं आणि धन्य झालो. संस्कार त्याच्यावर दिला होता, तो संस्कार त्याने जिवंत ठेवला, त्याचं सोनं केलं. फक्त आई आई नव्हती त्याच्यासाठी प्रत्येक बाई आई होती, बहीण होती. कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट तुम्हाला माहिती. कल्याणच्या सुभेदाराची सून प्रचंड लावण्यवती, संगमरवरी सौंदर्य तिचं. आबाजी जेव्हा म्हणाला की हिला नाटक शाळेत ठेवता येईल किंवा एका बटिकाची दासी जरी हिला बनवलं तरीही तुम्हाला कुणी काही बोल लावणार नाही, तेव्हा आबाजी म्हणाले, राजे खूप संतापले आणि म्हणाले, हे आता बोललात पुन्हा बोलू नका. हे आता बोललात पुन्हा बोलू नका. एक एक पायरी उतरून खाली आले महाराज. तिच्या जवळ गेले, तिचा पदर वरती उंचावून करून तिचा चेहरा बघितला आणि असामान्य अलौकिक असं लावण्य त्यांनी पाहिलं आणि थक्क झाले. ते म्हणाले, असलं असामान्य अलौकिक लावण्य आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत, पण हे पाहताना आम्हाला आमच्या माँसाहेब जिजाऊंची आठवण झाली. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. हा संस्कार मी माझ्या लेकराला, माझ्या शिवबाला दिला आणि त्याला शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत एकच गोष्ट सांगत राहिले, या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या. तुझ्या नंतर स्मरतील तुझला, तुझ नंतरच्या 7 पिढ्या, तुझ नंतरच्या 7 पिढ्या. यानंतर आत्ता जो कार्यक्रम सादर केला त्या डॉक्टर प्रतिभा जाधव निकम. यानंतर सरिता जोगळेकर, आमच्यातल्या महालक्ष्मी बचत गटाच्या सदस्या, या रिटायर कला शिक्षिका आहेत. पुण्यामध्ये यांची बरीच वर्ष सर्व्हिस झाली आहे. ड्रॉइंगचे क्लासेस घेतात.